हाय हॅलो, मी महेश. मित्रांनो, आजपासून भयंकर म्हणजे वारा आहे तेवढाच सुटला आहे. आता बघा इथं झाडे कशी हालत आहेत आणि पाऊसही तेवढाच पडतो ठाण्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रात पडतो आहे, गावालासुद्धा पडतं आहे. तर काय नुकसान झालं आमच्या ठाण्यामध्ये. बापरे, बरेच झाडं बिडं कोसळलं. आणि ज्या आम्ही इथे एरियात होतो तिथं भयंकर झाडे आहे. पाऊस येतो, इथं मोठी मोठी जुनी झाडं आहेत अशी. त्या एका झाडांची फांद्या प्रत्येकाच्या घरावरती वगैरे पडल्यात. खूप नुकसान झालं आहे. शाळा काम सगळं बंद आहे. म्हणून आजचा व्हिडिओ बघा ठाण्यामध्ये आहे. व्हिडिओ शेवट बघा पावसानं किती नुकसान केलं इकडे. मी पाहिला ना, आज पाऊस एवढाच प्रचंड पडतो आहे. आजची व्हिडिओ असेल नक्की शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन खाली ब्लॅक बटन दिसत असेल ते प्रेस करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मी सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. अशा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. एन्जॉयमेंट असतात, नक्की एन्जॉय करा. धन्यवाद. बघत राहा शेवट. हे आमचं जागृती ग्राउंड आहे ठाण्यातलं. म्हणजे पुढे इकडे सपाट मस्त वाटते, म्हणजे प्लेन आहे. पण तुम्ही ह्या ठिकाणी बघाल तर पाणी किती भरलं आहे. पूर्ण जाम झाला इथे. आणि इकडे झाडं पण या साईडला पडले. बरंच पाणी ठिकाणी पडलं. पाऊस रिमझिम चालू आहे. पण त्या पावसाबरोबर जो वादळ वारा येतो ना सध्या 2 दिवस झाल्यापासून, ते वादळ वाऱ्यानं खूप नुकसान केलं आहे. गावच्या ठिकाणी केलं आहेच. गावाकडून काय न्यूज वगैरे येतात, आम्ही टी व्हीवर बघत असतो. तर ते मी गावी नाही आहे, गावी जाणार आहे पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये. पण आता हे मुंबईचं तुम्ही बघाल ना, इकडे तर बरेच इकडे पण झाडं वगैरे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरांवरती काही काही लोकांचे पत्रे आहेत, त्यांचे पत्रे उडाले. स्लॅबचे घर आहेत तो तिथं पण ठीक आहे. पण काही काहींचे बिल्डिंगमध्ये राहते तेवढं सेफ आहेत. पण जे स्लम एरियामध्ये राहतात त्यांचे पत्रे वगैरे उडालेत. काही काही लोकांचे जे बरंचसं नुकसान झालं. इथे सुद्धा झाडं बघा रोडवरती पडलेत. वारा परत सुटला बघा जबरदस्त. भयंकर वारा सुटला इकडे. ते पोरं इथे क्रिकेट खेळत आहेत. मजूद इथे पुढे एक झाड पडले. इथे म्हणजे शाळा आहे महानगरपालिकेचे. तिथं झाड पडले. बरीच माणसं इथे थांबले झाडं वगैरे उतरायला. वारा बघायला सुटला आहे. रस्त्याला गाड्यामुळे तर कमी दिसत आज. समोरच्या रोडला काही दिसत नाही, एवढा अंधार झाला आहे. बघा ना, आपण त्या झाडं गेले विचार करा. म्हणजे किती रोडला झाडं रात्रीपर्यंत पडलेत. आणि आतासुद्धा महानगरपालिकेची पाठी कामं चालू आहेत, झाडं उचलण्याची. सुद्धा इकडचे हे महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा इकडे आले. बघा इथं झाडं किती पडले. बाजूला शाळा आहे, शाळेच्या बाजूला झाडं वगैरे पडले. पाहू शकता इथे ते नुकसान झालं ना झाडांचं. नाळ्यातून पाणी वरती आलं आहे. बापा त्याची इथं आलेला सतत 2-4 दिवस ना पाऊस मजून म्हणजे जबरदस्त पडतो. त्यामुळे बघा ना, आमची दरवर्षी इथं नाला वरती येतं. म्हणजे प्रेशरने, पाण्याच्या प्रेशरने फुल होतात. मस्त ब्रॅकेट बनवलं आमच्या इथं भरपूर ठिकाणी आहेत. बघा इथं पण झाडं रात्री पडलेत. म्हणजे सकाळी पहाटे होईपर्यंत आमच्या ठाण्यामध्ये पटकन उचलतात. तुम्हाला कळणार आहे की चटकन काम करून मोकळं इकडे. इथं पाणी तुंबतं भरपूर, पण अजून पाणी तुंबलं नाही. खराब पाणी असतं ते. बापरे, वारा बघा काय सुटला आहे. इकडे जो कचरा पडला ना बघा तुम्ही, जेवढ्या झाडाबिडांच्या बारक्या फांडी होत्या ना, फांड्या पूर्ण पडून कचरा चारी बाजूला झाला आहे. कधी ऊन पडेल तेव्हा. किधर जा रहा रे? दामत झाड गिर रहे. वारा पण येत नाही. इथले फांडे पाडतात आणि ते खाली गाड्या पण भरपूर असतात इथे. आपण ह्या गाडीवरून पडले दिसते झाडा एखादं. ह्या फांड्या बारक्या लगेच पडतात हे छोट्या छोट्या. एवढा संध्याकाळ झाला ना आणि तिकडे झाडं पडली. आता पण तुम्ही व्हिडिओ बघला असेल. बापरे, बरंच असं झालं इकडे. एवढा अंधार नाही झाला आणि झाडांच्या सावळीमुळे एवढा इथं अंधार वाटतं ना. बघा बाहेर तिकडे किती उजेड आहे बघा तुम्ही. आणि या पट्ट्यात बघा किती अंधार वाटतं ना. किती प्रमाणात झाडं आपल्याकडे आहेत. झाडंही पाहिजेतच. आता काय वादळ वारा आल्यानंतर झाडं पडणारच, तर पक्का असतंच. सगळ्यात फिरत आपण पोचलो तर नावपाड्यामध्ये. आणि नावपाड्यामध्ये साड्यांचं वगैरे शॉल खूप मोठे मोठे आहेत.
इथून जे दुकानाची मार्केट लाईन चालू होते ते स्टेशन किंवा ते पूर्ण गोडनागापर्यंत खरं नव्हतं. काही दुकानं तर इकडे बंदच दिसतात मला, पण काही दुकानं चालू आहेत. हे नौपाड्याचं मार्केट आणि इकडे पण चिक्कार पाऊस पडला आहे, त्यामुळे काही दुकानं आज मला क्लोज दिसतील, जे ज्वेलरीचे वगैरे कपड्यांचे काही काही दुकानं खुली आहेत. रोडला म्हणजे रिक्षा आणि तुम्हाला आणि प्रायव्हेट व्हेकलच दिसतील, तर तेवढ्या पण गाड्या नाही आहेत रोडला. आता खऱ्याखुऱ्या आपल्याला साड्यांची शोरूमची दुकानं चालू होतील. ते आता तनिक्स ज्वेलरी चालू झालं आहे. त्यानंतर थोडा पुढे गेला तर तुम्हाला कलानिधी आणि कला मंदिर दोन साड्याचे मोठे मोठे शोरूम आहे तिकडे. तुम्ही पाहू शकता एवढं बलाढ्य शोरूम. हे तर एकदम सुप्पप बनवलं आहे. तुम्हाला ह्याचं इंटेरियर बघितलं असं वाटतं एवढं जबरदस्त आहे. त्याच्यानंतर कलानिधी म्हणजे दोन्ही पण दुकानांचं इंटेरियर मला खूप आवडतं. तिथे अजून पुढे पण एक साडीचं दुकान आहे, तर हे कलानिधीचं आहे. आता परत पाऊस चालू झाला आहे मित्रांनो, मस्त थोडं कसं आता हे कुठलं दुकान आहे, हस्तकला हस्तकला साडीचे दुकान आहे. पाऊस सुरू झाला आहे, रिमझिम म्हणता येणार नाही, तर मुसळधार पाऊस झाला आहे. तर पेशवाई पैठणीचं दुकान आहे. हे नौपाड्याचे दुकान आहेत फेमस साड्यांचे वगैरे. आणि मेन म्हणजे आमच्या दापोलीमधले ते पितांबरी ॲग्रो टोल तुम्ही ऐकलं असेल, पितांबरी. तर तिचं ऑफिस इथेच आहे नौपाड्याच्या कॉर्नरला. जेव्हा तुम्ही नौपाडा एरिया सोडता आणि गावदेवी साईडला जाता त्यावेळेला कॉर्नर जिथे तुम्हाला पितांबरीचं दुकान दिसतं. तिथे तुम्हाला ॲग्रो टूरसाठी वगैरे किंवा पितांबरीचे प्रोडक्ट्स खरेदीसाठी तुम्ही इथं संपर्क करू शकता. तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो मी. त्या लाईनमध्ये कुठेतरी आहे. पितांबरी पाठी राहिला मला वाटतं, पण या लाईनलाच आहे. नाही पुढे पुढे भेटलं पितांबरी. तर दुर्गा स्नॅक्स वगैरे स्नॅक्सची दुकान इकडे खूप चांगले आहेत, वडापाव वगैरे. हे पितांबरी शॉप कुठे आहे हे बघा, प्रॉपरता पण पितांबरीच्या शॉपच्या इथं आलं. ते पितांबरीची शॉप आहे. नौपाडून करून तुम्ही गावदेवीला जाता त्यावेळेला लेफ्ट साईडला तुम्हाला भेटतं. हे बघा, हे दापोलीतलं आपलं त्यांचं मेन तिकडे आहे पितांबरी फार्म स्टे वगैरे बरंच काही गोष्टी आहेत. तुम्हाला युट्यूबला पाहता येईल. प्रोडक्ट वगैरे त्यांचे बरेच चांगले असतात. तो आपण चालू आहे मार्केट साईडला पुढे. तर आता ना मी निवांत या साईडला फिरत असतो, कारण की इकडे तुम्हाला आता काका रिक्षा जागा पण देतो तुम्हाला. इकडे तुम्हाला बऱ्याच साड्यांचे होतील बघता बघता तुम्हाला मन लागतं. इकडं गावदेवी मंदिर आहे. गावदेवी मंदिर लागूनच दुकान आहे. पहिले या ठिकाणी स्क्रीन नव्हती, आता डायरेक्ट आपण येऊन पोचलो आहे फुल मार्केट ठाण्यातलं. प्रॉपर मार्केट पाठी राहिलं पाठी जायचं आपल्याला. फुल मार्केटमधले काही मिक्स फुलं वगैरे घ्यायचं, नंतर मग इतर ठिकाणी 40 रुपये पाव बोलतात. ते भयंकर कुपन इकडे फुलांची तुम्हाला बघायला भेटते. ठाणा मार्केट, रंगोली, लेझर असे बरेच शोरूम इकडे आहेत. लोकेशन वाटतं ना नाजर खालीच आहे. गाजर